सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रप्रभू एकांतात फिरताय आणि एकांतात फिरत असताना जसा प्रसंग उभा राहील त्या प्रसंगानुरूप स्वतःच्या पूर्वश्रमातील ज्या लीळा आहे त्यांची आठवण आल्यानंतर पूजनीय बाईसा असेल, महादाईसा असेल, आचार्य असेल, त्यांना आपापल्या आठवणी सांगताय. देव आंध्र प्रदेशात 12 वर्ष राहिले आणि ह्या आंध्र प्रदेशामध्ये राहिल्यानंतर त्यांनी गुंफा करण्याची एक प्रवृत्ती निर्माण झाल्यानंतर बाईसा विचारते त्यांना की कशाला गुंफा बनवताय, आपण राहणार आहे का, हे सर्व भक्त लोकांना विनाकारण थकवायचं काम. आणि म्हणून देवानी एकांकीची विरक्तीची लीळा सांगितली का बाईसाला ते म्हणताय की पूर्वी आम्हाला अशी प्रवृत्ती, आज अशी प्रवृत्ती आहे. अशाचप्रमाणे या एकांकीच्या लीळा देव प्रसंगानुरूप सांगताय. महादाईसा ऐकते, काही प्रश्न विचारताय. महाराष्ट्रातली अशीच एक लीळा देव बाईसांना सांगताय की एका गावात एक पानपोई असते म्हटले आणि आम्ही तिथं बसलेलो होतो पानपोईच्या ठिकाणी. आणि त्याच वेळेस एक चांभार जोडपे बाजाराला गेलेले होते आणि ते बाजार करून आल्यानंतर तो जो चांभार असतो तो पुढे चालत आला असतो. पाठीमागे त्याची चांभारीण म्हणजे त्याची बायको असते. आणि पुढे आल्यानंतर त्यांनी मला बघितल्यानंतर रस्त्याने तेथपर्यंत आल्यानंतर चांभाराने सर्वज्ञास पाहिलं आणि म्हणजे मला बघितलं असं देव सांगताय. त्यांनी मला साष्टांग दंडवत घातला, श्रीचरणा लागला आणि पानाची चेंची सोडली. पूर्वी लोकांकडं पानाची चेंची असायची जाता येता आणि कधी कोणी भेटलं तर ती देण्याची एक प्रथा होती. सर्वज्ञांना त्यांनी सुपारी दिली, पानाचा विडा करून दिला. त्याच मागून चांभारीण पण आली आणि त्याला ती काय म्हणते की उठा, आपल्याला लांब जायचं आहे, गावाला जाऊ. तर तो परमेश्वराकडे पाहत राहिला. वेद निर्माण झाला. ती श्रीमूर्त तो पाहत पाहत स्वतःला विसरून गेला आणि तो सांगतो का थांब थोडा वेळ, जाऊ. परत थोडा वेळ गेल्यानंतर ती त्याला परत विचारते की चल, तू का येत नाहीस. असं म्हटल्यानंतर तो ठामपणे म्हणतो नाही, मी काय आता येत नाही. आणि त्याच वेळेस तिला राग आला. राग आल्यानंतर ती काय म्हणते की मग माझं कपाळीचं कुंकू पुस म्हटले. आणि तोही पेटून उठला आणि तो म्हटले काढले जा. आता ही लीळा आपल्याला माहीत आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये बीडच्या पुढे पोईचा देव म्हणून जे आहे त्या ठिकाणची ही लीळा आहे. आणि तिनं म्हटले मग तू म्हणतो की कुंकू पुसून टाक, तर याला साक्षीदार कोण, कोणीतरी साक्षीदार लागेल ना. तो देवाकडे बघतो आणि तो म्हणतो हे काही सर्वज्ञ देव आहे साक्षीदार. आणि असं म्हटल्यानंतर तीसुद्धा देवाला विचारते का हो तुम्ही खरंच साक्षीदार आहात का. श्रीमुकुटाने देवसुद्धा होकार देतात की हो मी साक्षीदार आहे. आणि त्याप्रमाणे सर्वज्ञ श्रीमुखाचा जो विडा आहे तो विडा बाहेर टाकत असताना त्याने चटकन पुढं आपले हात केले आणि आंजोळी ओढवली. विडा भक्तिभावपूर्वक प्रसाद घेऊन त्यांनी घेतला. कृपाप्रसादाने त्याला अकृत्रिम असा आनंद व्हायला लागला. थोडक्यात स्थिती झाली, संचारी आनंद येऊ लागला. विद्या सामर्थ्यही त्याच्यामध्ये बांधले. त्यामुळे त्याचे देहभान हरपून मी कोण, कुठून आलो, काय, स्वतःला तो विसरून गेला. आणि त्याच वेळेस ती त्याला पुन्हा एकदा म्हणते की चाल माझ्याबरोबर, अन्यथा काडीमोड कर. तो म्हणले काडी मोडली. साक्षीदार देव आहे आणि म्हणून ती निघून जाते. तो आता इथं एकटाच आहे. आता त्यावेळेस अशा प्रकारे तो तिथून उठला, देवाचं दर्शन घेतलं आणि फिरत फिरत आंबेजोगाईला गेला म्हटले. आता देव सर्व सांगता येईल कथा, ही लीळा पूर्वश्रमातली. आता त्या जीवाची काहीतरी कणव असेल, पूर्वश्रमातली त्याची काहीतरी जोड असेल. त्याला देवाने अकृत्रिम असा स्थिती दिलेली आहे. आनंद उपभोगत भोगत तो एकटाच विचरत आहे. तर आंबेजोगाईला आल्यानंतर तिथं नगर यादव आहे, सेनापती खोलनायक हे तिथले मुख्य आहे. आणि तिथं आल्यानंतर तो गावागावामध्ये ईश्वर पुरुष म्हणून क्रीडायला लागला. आता लोकांना काहीतरी अलौकिक दिसलं, वेगळं पण दिसलं, वैराग्य दिसलं की लोकांना आपापच आकर्षण निर्माण होतं. आणि ह्या आकर्षण निर्माण झाल्यामुळं लोक त्याची पूजा वगैरे करायला लागतात.
पूजा वगैरे करायला लागतात, आज ह्या घरी उद्या त्या घरी, त्याला स्नान घालणं, त्याला जेव घालणं, त्याला पाणविडा देणं, त्याची पूजा अर्चा सर्व अशी करत असताना तो सर्व गावामध्ये ईश्वर पुरुष म्हणूनच क्रीडत असतो. आणि अचानक एकदा काय होतं की त्या बाजाराच्या दिवशी त्याच्या गावातला एक चांभार, त्याच्यात नाथ्यातला एक चांभार येतो आणि तो बघतो त्याला एका घरामध्ये त्याची पूजा अर्चा चालू आहे, त्याला गोडधोड खाऊ घालत आहे. आणि त्या चांभाराला अचानक आश्चर्य वाटलं की अरे आपला गावचा हा तर चांभार आहे आणि याला ईश्वर पुरुष म्हणून हे लोक कसे काय भजताय पुजताय. आणि तो सहजच बोलून गेला, अरे हा तर चांभार आहे म्हटले, आमच्या गावचा आहे म्हटले, त्याला तिकडं सारे लोक शोधताय आणि हा इकडं कसा काय ईश्वर पुरुष म्हणून राहतोय, थांबतोय, भेटतोय किंवा फिरतोय. यांनी सारा गाव विटाळलं म्हणे. आणि ते चांभार एकामेकाशी बोलू लागले. ते सर्व लोकांनी ऐकलं, महाजनांनी ऐकलं. सर्वांनी ऐकल्यानंतर मात्र त्याला पकडलं जातं आणि त्या गावातले जे मेन असतात खोलनायक, ते जगळदेव आणि विंजदेव असे न्याय देणारे अधिकारी असतात. त्यांना ते बोलावतात का या तर चांभार आहे, यांनी सारं गाव विटाळलं, याला ईश्वर पुरुष म्हणून साऱ्या गावाने याला खाऊ घातलं, आपल्या घरात नेलं. आता त्यावेळची परिस्थितीच भयंकर होती. जातीयतेचं आजही बऱ्याच ठिकाणी जाती आता खोलवर रुचल्या गेलेल्या आहे. आजही आपण कधीतरी कोणाला तरी सहजच विचार तुमचं आडनाव काय, तर आडनाव विचारण्याचा उद्देशच असतो का तुमची जात काय. डायरेक्ट विचारता येत नाही, म्हणजे इनडायरेक्ट विचारल्या जातं. तर आपणही अजूनही त्यातून बाहेर पडलेलो नाही आणि देवाने सर्वात मोठा हा विकल्प सांगितला. आता त्यावेळची परिस्थिती काय असेल आपण विचारही करू शकत नाही. त्याच्यामुळे त्या अधिकाऱ्यांना त्यांनी बोलवलं न्याय देण्यासाठी. तर आता याला काय द्यावं, काय अशी शिक्षा द्यावी की जेणेकरून जे आपलं विटाळलेलं गाव आहे ते सुशिक्षित परत होईल. आणि ग्रंथाद्वारे ते निर्णय देतात, याला भाजलेल्या चुनखड्यामध्ये बसवा म्हटले, वरून खालीनं पाणी सोडा. म्हणजे आता जी चुना असतो ना तो अत्यंत गरम असतो, तो पाण्यात जरी टाकला तरी पाणी लगेच गरम होतं, उकळतं. त्या पद्धतीनं खड्डा केला, खड्ड्यामध्ये चुना टाकला, चुन्यामध्ये त्याला बसवलं आणि वरून पाणी टाकायला सुरुवात केली. म्हणजे विचार करा ती आग किती मोठ्या प्रमाणात असेल आणि त्यावेळेचा चुनाही किती कशा पद्धतीनं असेल, म्हणजे विचार करू शकत नाही. अशी त्याला शिक्षा ठोठवली. तर सारे अशा वेळेस काय होतं, सारं गाव एकत्र येतं, गर्दी होते, कोण काय झालं. आणि ती सारी गावात चर्चा झाली असेल. तुम्ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की साऱ्या गावात ती चर्चा झाली की ज्याला ईश्वर पुरुष म्हणून सारं गाव पूजत होतं, भजत होतं, तो चांभार निघाला. आणि मग आता तिथल्या राजाने त्याला शिक्षा केली. ती शिक्षा पाहण्यासाठी सारे लोक येतात, जमतात. तर एक त्याच्यामध्ये येतो तो, ती गर्दी कशाची नेमकी. कोणीतरी त्याला सांगितलं की अहो म्हणे तुम्हाला माहीत नाही का, ते ईश्वर पुरुष म्हणून जे गावामध्ये फिरत होते, सारे लोक त्याची पूजा वगैरे करत होते, तो एक चांभार निघाला, त्यांनी सारं गाव विटाळलं, म्हणून इथला जो राजा आहे त्यांनी त्याला अशी अशी शिक्षा दिलेली आहे. त्याला आश्चर्य वाटलं की म्हणे अरे तुम्ही हे काय करताय म्हटलं, त्याला तुम्ही काय शिक्षा कराल. आत्ताच मी बाजारातून जाऊन आलो आणि त्या बाजारामध्ये तर तो मस्तपैकी गळ्यामध्ये फुलहार आहे, तो फिरतोय, ती फुलहार जी आहे गळ्यातलं ते सुद्धा सुकलेलं नाही. तर त्याच्यामुळं तुम्ही त्याला जे मारणं म्हणताय तो इथं नाहीच येतो, तर तिकडे. लोकांना परत आश्चर्य वाटलं आणि आश्चर्य वाटल्यानंतर सारे लोक तिकडं बघायला जातात, तिकडं दिसतात, इकडं पण दिसतात. अशा पद्धतीनं आता ते विद्यावंत आहे, त्या विद्याचं सामर्थ्य आहे आणि परमेश्वराकडून मिळालेली ती विद्या असल्यामुळं त्याच्या सामर्थ्याचं ते कार्य वर्तत असतं. आता हे देव सांगतात महादाईसाला, खूप आश्चर्य वाटतं. महादाईसा विचारते तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, शिक्षा देणाऱ्याला याचं पापाचं काय, कारण हिंसा पापात नरक देवाने सांगितलेलं तत्त्वज्ञान महादाईसाला माहीत आहे. आणि मग ते म्हणतात यांनी शिक्षा दिली तर त्या शिक्षा देणारा त्याचं काय झालं म्हणे, त्याला काय पापाचं फळ भेटलं. देव म्हणतात त्यांचा निर्वट झाला. म्हणजे काय झालं का पुढची त्याची वेलीच आली नाही, ते नरकात गेले असतील. म्हणजे ते पापाचे धनी झाले, निमित्त झाले. तो राजावी किंवा ज्यांनी सांगितलं ते पण, ज्यांनी ते केलं ते पण. एक करीतया नरक, धरीतया नरक, एक अशी देतया नरक. देवाचं वचन आहे, देवाचं तत्त्व आहे. म्हणून आपण कोणाच्या हिंसेला, कोणाच्या चुकीच्या गोष्टीला निमित्तसुद्धा होऊ नये, हे आपलं सूक्ष्म असं तत्त्वज्ञान आहे. आणि देव अशा प्रसंगानुरूप ह्या लीळा सांगतात आहे. आणि देव आता एकांकीच आहे. एकांकी फिरत असताना काय काय झालं हे लोकोक्तीमध्ये आल्यानंतर महादाईसा जसं जसं विचारते किंवा प्रसंग निर्माण झाला तर देव त्या लीळा सांगताय. पुढे जाऊन एका गावामध्ये जातात. गावामध्ये जे लोक असतात ना, चौसर खेळत असतात. म्हणजे चौसर म्हणजे जुगार खेळत असतात. तिथं देवाची प्रवृत्ती होते. आता ऑलरेडी ही जी प्रवृत्ती आहे देवाची पूर्वीचीच आहे, संस्कार आहे. कारण ज्यावेळेस देवानी
भरवसपूरला हरिपाळ देवाचं पतीत उठवलं तर त्या हरिपाळ देवालासुद्धा एक सवय होती आणि ते राजपुत्र असल्यामुळे तेही जुगार खेळायचे. तर तीच सवय अंगीकारली देवाने. देवसुद्धा तिथं जुगार खेळायला जायचे, जिंकायचे. एक दिवस हारले आणि त्या हारल्याचं निमित्त करूनच देवानी भरवसपूर सोडलेलं आहे. तर अशाच पद्धतीने इथंसुद्धा ते जातात आणि ते त्या लोकांना म्हणतात की आम्ही चौसर खेळायला आलेलो आहे, तर आम्हाला प्रवेश भेटेल का, आम्हाला बसायला जागा भेटेल का, अत्यंत आत्मतेने म्हणतात. आणि मग ते लोक बी स्वामी श्री चक्रधरांची एवढी सुंदर अशी श्रीमूर्त बघितल्यानंतर या या महाराज या या म्हणे. त्यांना बसायला जागा देतात, ते बसतात. थोडंसं बाजूला सारल्यानंतर जागा दिल्यानंतर देवसुद्धा अत्यंत कुशळतेने ते खेळायला सुरुवात करतात आणि खेळायला सुरुवात केल्यानंतर जिंकतात. परंतु त्या जिंकण्याचं कवड्यांवरती ते खेळत असतात. कवड्या जिंकतात. आता त्यातले सर्व जिंकल्यानंतर चांगल्या चांगल्या कवड्या, मोठ्या मोठ्या कवड्या ते ठेवून घेतात, बाकीच्या सर्व वाटून देतात आणि त्या कवड्या घेऊन ते गावात जातात, जिथं भोजनालय आहे, हॉटेल्स आहे, जेव घालण्याचे. आता आत्ताचे हॉटेल आहे, त्यावेळेस हॉटेल थोडे असतील, ते भोजनालय. म्हणजे आपण म्हणतो आत्ता हॉटेलची हे लागलं काय शोध लागला आणि लोकांनी हॉटेल टाकले, असं नाही. इथंसुद्धा आता 800 वर्षापूर्वी भोजनालय होते. म्हणजे लोक यायचे, काही पैसे द्यायचे, कवड्या द्यायचे. त्यावेळेस पैशाचा देवाणघेवाण कमी होती, धान्य द्यायचं, ती 12 बलुतेदार पद्धत असायची. तर त्याच्यानुसार ते कवडे देतात, जेवण करतात. आता जेवण केल्यानंतर तिथंच मग ते जे लोक आहेत ते संस्कार असल्यामुळं देवाला मर्दाना मादने देतात, गरम पाण्याने स्नान घालतात, पूजा अर्चा करतात आणि जेवणही देतात. जे जेवणाच्या बदल्यात देव कवडे देतात, तिथंच देव आराम पण करतात. थंडीचे दिवस असतात, संध्याकाळी तिथंच आराम करतात. सकाळी परत त्यांचे जे कपडे आहेत ते टाकून देतात, आपले कपडे घेतात आणि परत चौसर खेळायला जातात. हा त्यांचा नेहमीचा दिनक्रम असतो. परंतु ज्याच्या घरी देव गेले, त्या भोजनालयामध्ये जिथं जेवण केलं, त्यांना एक वेगळा अनुभव आलेला राहतो. त्यांचा व्यवसाय वाढलेला राहतो, लोकांची गर्दी झालेली असते, पदार्थांना वेगळ्या पद्धतीनं चव आलेली असते. दुसऱ्या दिवशी ते परत देवाची वाट पाहत आहे का येतील देव. परंतु देव मग काय करतात, दुसऱ्या घरी जातात, दुसऱ्या भोजनालयामध्ये जातात. म्हणजे त्या जीवाची कणव असेल त्या कणवेत देव जातात, त्यांचं भोजन स्वीकारतात, त्यांना दर्शनाचं फळ, त्यांना संबंधदानाचं फळ. परमेश्वराचं हे जे कार्य आहे, जीव उद्धारण्याचं व्यसन आहे. आणि प्रत्येकाचीच योग्यता तशी नाही आहे की ज्ञान द्यावं, प्रेम द्यावं आणि लगेच उद्धरून न्यावं. म्हणून मग देव एकांकीमध्ये जे फिरले, त्या जीवाची अयोग्यता कमी करून योग्यता वाढवली आणि ते जीव नंतरच्या काळामध्ये जन्माला आल्यानंतर ज्ञानदानाचं, प्रेमदानाचं कार्य त्यांची योग्यता वाढल्यानंतर परमेश्वराने केलं असेल, असं आपण तर्क किंवा अंदाजसुद्धा करू शकतो. तर अशा पद्धतीनं देव दररोजचं त्यांचं हे आहे. आणि ते खाल्ल्यानंतर देव काय सांगायचे की हा पदार्थ खूप चांगला झाला, या पदार्थामध्ये अशी अशी कमतरता होती, हा पदार्थ असा असा तुम्ही जर बनवला असता तर अधिक चांगला झाला असता, असं देव त्यांना मार्गदर्शन पण करायचं. त्यांनासुद्धा ते समाधान वाटायचं. ते दररोज वाट पाहायचे. थंडीच्या दिवस असल्यामुळं जोपर्यंत थंडी कमी होत नाही तोपर्यंत देव त्यांच्याकडे असायचे आणि तिथून निघायचे. तिथून निघाल्यानंतर परत ते लोकंसुद्धा जे चौसर खेळणारे आहे ना, जुगार खेळणारे, ते सुद्धा देवाची वाट पाहायचे की देव कधी येतील. त्यांच्यासाठी वेगळी आसन व्यवस्था त्यांनी केलेली असायची. आणि मग ते तिथं खेळायचे. परत नेहमीप्रमाणे ते चांगले चांगले कवडे घ्यायचे, बाकीचे तिथं सोडून द्यायचे आणि दुसऱ्या ठिकाणी जायचे. अशा पद्धतीनं जे लोक आहे ते वाट पाहायचे, त्याच्या दुसऱ्या ठिकाणी जायचे, त्यांना संबंध द्यायचे, त्यांचे पदार्थ काय, त्यांची अयोग्यता जी आहे ती योग्यमध्ये करायची. त्यांच्याकडे गेला तर त्यांना दुप्पट फायदा व्हायचा, म्हणून ते देवाची बी आठवण करायची, वाट पाहायची. म्हणजे बघा, ज्या दिवशी ज्या लोकांच्या घरी गेले त्यांना दुप्पट फायदा झाल्यामुळं ते देवाची वाट पाहायचे. देव मात्र तिथे जायचे नाही, वाट पाहायचे. म्हणजे अप्रत्यक्षरित्या ते चिंतन करायचे, देव येतील, ते आठवण करायचे, ते स्मरण आहे. आणि त्यातूनच त्यांची अयोग्यता वाढून कर्माचा नाश होऊन त्यांची योग्यता वाढत राहायची. तर देवानी मात्र तिथं त्यांना स्वतःची ओळख दिली नाही, बोध नाही दिला, जीवेश्वर भाव त्यांना उमटावला नाही. का तर त्यांची योग्यता तशी पात्रता नसेल, पूर्वजन्माची कर्म नसेल. परंतु जे ज्यांनी जमवलेलं होतं दर्शनाचं किंवा संबंधाचं फळ, त्यांची अयोग्यता जाऊन योग्यता वाढवणं, ह्या ठिकाणी मात्र देव अनेक पूर्ण गावामध्ये ते जेवढे भोजनालय होते तिथं त्यांनी संबंध दिला आणि पुढं निघाले. पुढं निघाल्यानंतर देव ओरंगल प्रदेशात आलेले आहे. त्याच ठिकाणीसुद्धा देवानी मादा ईसाला ही आठवण सांगितलेली आहे की नेमकी तिथं काय झालं. तर ओरंगल प्रदेशात असल्यानंतर देव म्हणतात आम्ही एका ब्राह्मणाच्या घरी जात होतो, परंतु
त्या ब्राह्मणांनी आम्हाला बघितल्यानंतर तो व्याधल्या गेला आणि आम्हाला विनंती केली का देवा तुम्ही जोपर्यंत आमच्या या नगरात आहे तोपर्यंत आमच्या इथंच असावं आणि आमच्या घरी असावं. आमची एक बहीण आहे ती तुमची सेवा करल, तिची सेवा तुम्ही स्वीकारावी. आणि देवानेसुद्धा ते सेवादास्य स्वीकारलं. देव तिथं राहायला लागल्यानंतर आपापच आहे देव 25-26 वर्षाची अत्यंत सुंदर श्रीमूर्त त्यांनी स्वीकारलेली आहे. आणि त्याची बहीण बी त्याच वयाची असल्यामुळं दोन्ही तरुण. आणि हा जायचा व्यापारासाठी झाल्यानंतर लोकांमध्ये काय प्रवृत्ती असते, आपल्या जीवनात काय चाललं आहे, आपल्या घरात काय चाललं आहे हे पाहायची प्रवृत्ती नसते, दुसऱ्याच्या घरात काय आणि दुसऱ्याच्या जीवनात काय. आणि मग ती चर्चा व्हायला लागले का ही याची बहीण बी तरुण, हे कोण आणले घरी, ते बी तरुण, हा जातो बाहेर, ते एकटेच राहतात, ही चर्चा व्हायला लागली. आणि ही चर्चा त्याच्या कानावर गेली. परंतु त्याचा संस्कार चांगला असल्यावर तो काय म्हणतो, तुम्ही म्हणताय म्हणून मी काय त्यावरती लक्ष देणार नाही किंवा खरं मानणार नाही, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल तर मग मला खरं वाटेल. अशा पद्धतीनं त्याला संशय यायला लागला. कारण सारखी एकच गोष्ट पुन्हा पुन्हा लोक सांगायला लागले का आपल्या मनातही संशय येतो आणि संशयाचं भूत कुठपर्यंत जातं या लेळेवरून आपल्याला समजेल. तर मग ते काय करता एकदा की बहिणीला सांगता मला गावाला जायचं आहे, तू मला काहीतरी शिदोरी बनवून दे. आणि तो गावाला जायचं नाटक करतो, शिदोरी घेतो, बाहेर जातो आणि पुन्हा येऊन घराच्या पाठीमागं त्या खिडकीतून गुपचूप पाहतो का नेमकं यांचं काय चाललं आहे. आणि त्याच वेळेस देवाचं आरोगणा झालेली असते, आरामाची वेळ असते, त्यांनी पोट स्वीकारलेला असतो. आणि तीही देवाचं सेवना करता करता तिलाही तिची डोळा लागते. डोळा लागल्यानंतर स्वामींच्या श्रीचरणावरती तिचं डोकं टेकलं जातं आणि ते पाहत होतो, म्हणतो काहीतरी यांच्यात वाद झालेले असतील आणि ती देवाला आळवते. देव नाराज झालेले आणि जे लोक म्हणताय खरंच असं आहे हे आपण स्वतः पाहिलं, त्याला आता आपोआपच राग येतो. जीवमती आहे असं काही ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर राग येतो. त्याला राग आला. तो राग आल्यानंतर खडंग त्यांनी घेतलं आणि खडंग घेतल्यानंतर देवाला डायरेक्ट मारायला आल्यानंतर देवाच्या जे आपल्या याच्यावरती सर्व शरीरावरती किंवा मूर्तीवरती जो कपडा ओढलेला होता, देवानी मुकुटापासून जो कपडा आहे तो बाजूला केला त्यांनी आणि हात उगारला देवाला मारण्यासाठी. पण त्याच वेळेस नेमका देवानी नजरेतून त्याला प्रेमाचा दान दिलं. म्हणजे खरा अर्थ म्हणजे परमेश्वराच्या लीळा जी आहे ह्या लीळा आघात आहे. तो नित्यनरकाच्या चालीचा आणि नित्यनरकाची चालत असताना प्रेमाची चाल दोन्ही एकाच वेळेस चालत आली. परंतु देव दयाळू माळू कृपाळू असल्यामुळं त्याचं नित्यनरक चुकून त्याला प्रेमाचं दातृत्व केलेलं आहे आणि त्याला प्रेम होताच त्याला स्थिती होते. प्रेम संचार झाल्यानंतर तो सर्व टाकतो, देव पण तिथून निघतात आणि तो पण देवाबरोबरच जायला निघतो. बरेच दिवस गेल्यानंतर सर्वज्ञ त्याला मग एकदा काय म्हणतात की ब्राह्मणोत भटो तुम्ही काय करा, ह्या गावात राहा. आम्ही त्या गावात राहतो, मधी नदी असते आणि अशा पद्धतीनं देव एका गावात आता प्रेमी भक्त योगी न नुरे, योग सण करू शकत नाही. परंतु देवाने दिलेले आता देव प्रेमी भक्ताला सुद्धा योग देतात. याचं कारण काय का त्या प्रेमी भक्ताची सुद्धा अयोग्यता आहे, कर्म आहे, त्याची नाश व्हावं. बाईसांना सुद्धा देवाने योग दिलेला आहे 1-2 वेळा रुद्रपूरला पाठवून. परंतु ज्यावेळेस रुद्रपूरवरून त्या बाईसा आल्या त्या अत्यंत अशा अशक्त झाल्या. सारंग पंडित आणि हे जे दादूस असतात म्हणे तिथं काय भिक्षा चांगली भेटत नाही आणि म्हणून बाईसा रोडक्या झाल्या. देव म्हणतात अहो आमच्या विनं त्या रोडक्या झाल्या आहे म्हटले, ते भिक्षेचा आणि खाण्याचा विषयच नाही म्हटले. हे प्रेमी भक्त आहे, ही युवक त्यांना सहन होत नाही आणि चिंतन करत राहतात. हा सुद्धा ब्राह्मण देवाचं सतत चिंतन करणारा. परंतु आता देव तिकडं तर एक ब्राह्मण असा असतो की तो दररोज ह्यांच्या ज्या गावात तो ब्राह्मण आहे त्या गावात भिक्षेला जायचा आणि भिक्षा करून परत यायचा. तर त्यांनी बघितलं का हा ब्राह्मण दररोज जातो येतो, मग तो सुद्धा त्यांना भेटायचा आणि म्हणायचा का असे पुरुष आहे, श्रीमूर्त आहे, ईश्वर पुरुष आहे, लांब कान आहे, मोठी सुंदर डोळे आहे. तर अशा खुणाखाना सांगून असे ईश्वर पुरुष तिथं आहे ते कसे आहे, निकेने असती चांगले आहे का म्हटले. तर तो माधुकरी पाहून यायचा आणि तो दररोज त्याला विचारायचा आणि हा दररोज सांगायचा का चांगले आहे चांगले. त्याला आता एकदा झालं, 2दा झालं, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, जर दररोज तोच प्रश्न विचारतो, हा तेच सांगतोय, तर त्याला आपापच वाटलं का स्त्रीला पुरुषाला स्त्रीचं आकर्षण असतं. हाय पुरुष आणि ते पुरुष. कारण आता हे काही एवढे संस्कारी नव्हते की ईश्वर पुरुष आहे, त्यांना कणव नव्हती, त्याच्यामुळं त्याला तेवढा
माहिती नाही, बोध नाही, विषयच नाही काही. त्याच्यामुळे तो म्हणतो, अरे तुम्हाला माहीत नाही का म्हटले, ते जे आहे ना त्यांना सर्पदंश झाला आणि त्यांचं असं असं झालं म्हणे. तर आता हा प्रेमी भक्त हे ऐकता क्षणीच त्याला खोटं वाटलं, परंतु त्यांनी 3 वेळा त्याचं कन्फर्म केलं का हे खरंच आहे का, तुम्ही सांगताय ते साच आहे का. आणि त्यांनी गंमत केलेली होती म्हणून तो म्हणतो खरं आहे खरं आहे खरं आहे. आणि असं 3 वेळा म्हटल्यानंतर तो लगेच त्यांनी आपलं शरीर सोडलं आणि धारातीर्थी पडला. आता ते पडल्यानंतर त्या ब्राह्मणाला मात्र भीती वाटली की आपण सहज गंमत केली आहे आणि गंमत करता करता याला सांगितलं आहे. आपल्याला वाटलं काहीतरी रडल, ओरडल, विनंती करल, पळत जाईल, पाहिल, असं काहीतरी त्याच्या मनात विचार आला असेल. परंतु तो पडतो आणि पडल्यानंतर मात्र तो घाबरतो. तो घाबरल्यानंतर मात्र तो देवाकडं परत पळत येतो आणि देवाला सर्व विषय सांगतो की असं असं तो दररोज मला विचारायचा, मी त्याला सांगायचं, पण माझ्या मनात असं असं आलं म्हणून आज मी असं असं सांगितलं. त्याच्यामुळं त्यांनी देह सोडला म्हणले. भयभीत झाला तो आणि देवाजवळ येऊन सांगायला लागला. देव म्हणतात, अहो भट्टो, ऐसा सत्य यार तू न बोलीजे, येसने असत्य तुम्हा कैसे नाही बोलिले. हे जर खरं जरी असलं तरी तुम्ही सांगू नये आणि हे तर खोटं तुम्ही खऱ्यासारखं सांगितलं. आपण सुद्धा समाजामध्ये राहत असताना एखादी व्यक्ती आहे, सिरियस झाली, ॲडमिट आहे, असं सांगत असतो. तो गेलेला जरी असेल तरी का, तर एखाद्याला आपण सांगितलं तर तो भयभीत होईल, अटॅक येऊ शकतो, गाडी चालवताना ॲक्सिडेंट होऊ शकतो. हे तारतम्य सेन्स आपण वापरत असतो आणि आपण काय सांगतो, तो व्यक्ती गेलेली असते अक्षरशः, परंतु तरी निरोप देताना काय म्हणतो की ती सिरियस आहे, घाबरू नको, शांततेने या, व्यवस्थित आहे, परंतु तुम्हाला सांगायचं म्हणून आम्ही सांगतोय तर तुम्ही या, असं सांगतो. ऑलरेडी इथं आल्यानंतर कळतं का तिथं व्यक्ती मेलेली असते, वारलेली असते, परंतु त्यांनी हा सेन्स न वापरता त्यांनी देवानी सांगितलं की हा खोटं तुम्ही बोलताय, हे जरी खरंच असलं तरी सांगू नये, अशी रीत आहे, असा रिवाज आहे, असा सेन्स आहे, आणि तुम्ही तर खोटंसुद्धा खऱ्यासारखं सांगितलं म्हणले, तुम्हाला असं कसं काय बोलवलं. आणि आता त्याला प्रेमी भक्ताच्या हिंसेला ते पात्र झाले, म्हणजे तो नित्य नरकाची चाल. पण परमेश्वर दयाळू माळू कृपाळू असल्यामुळं त्याची देवाला दया आली, कणव आली आणि म्हटले तुमच्याकडे काही पावडे पाटी असेल तर घेऊन या म्हटले, जेणेकरून त्याला त्या क्रियेमध्ये सहभागी झाल्यानंतर तेवढंच त्याची कणव, त्याला जे बी आहे ते जोडल्या जाऊन परमेश्वर त्याला तिथून नित्यनरकातून काढण्याची एक संधी देतात. पावडे पाट आणायला लावतात, मग देव त्याचा बरोबर स्वतः बरोबर घेतात, खड्डा करतात, स्वतः देव खाली उतरतात, ते पाहतात आणि त्याचा निक्षेप करतात. देव म्हणतात महादाईसाला का हे झाल्यानंतर आम्हाला क्षणभरसुद्धा तिथं राहवलं नाही, क्षणभरसुद्धा राहण्याची इच्छा झाली नाही आणि मग आम्ही तिथून तसंच निघालो म्हणे. तर असे जीव आहे, हे जीव काय आपण करतो आहे, कशासाठी करतो आहे, कोणत्या पद्धतीनं करतो आहे, काय कसं करायला पाहिजे हे न समजता कळत न कळत आपल्याकडून एखादं असं क्षणभर असं एखादं मोठं चुकीचं कर्म घडलं जातं का ते नित्य नरकालासुद्धा आपल्याला घेऊन जाऊ शकतं. आणि देवाने सांगितलं क्षणामाजी एखादं कर्म आहे ते जर झालं तर हजारो वर्ष, लाखो वर्ष आपल्याला निस्तारायला लागतं. म्हणून आपण कधीही गमतीनंसुद्धा खोटं बोलू नये. आणि अशा काही गोष्टी असतात त्यावेळेस अत्यंत तारतम्य आपण पाळायचं असतं. तर देव अशा ह्या एकांकीच्या लीळा पूजनीय महादाईसाला प्रसंगानुरूप सांगताय. स्वतःच्याच लीळा देव आपल्याला अप्रत्यक्षरित्या सांगून आपली ही अयोग्यता कशाने जाऊ शकते, योग्यता कशाने वाढू शकते, कर्मनाश कशाने जाऊ शकतो, अशा पद्धतीने ह्या लीळा परमेश्वर आपल्याला सांगताय. म्हणजे पूजनीय महादाईसाला सांगताना आपण आपल्याला देव सांगताय असं समजून त्या देवाबरोबर हा आपला आध्यात्मिक प्रवास आपल्याला करायचा आहे आणि त्यातून आपल्याला शिक काय घ्यायची हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पूजा पाती वगैरे झाली की आपोआपच पूजा वगैरे होत राहते, परंतु त्यावेळची विकल्प, जातीयतेचं मर्म, त्यावेळची परिस्थिती काय होती ह्या चरित्रावरून आपल्याला समजतं. आणि ह्या ज्या लीळा आहे ह्या लीळेच्या माध्यमातून सुद्धा आपण काय शिक घ्यायची. आता देव चौसर खेळताय, जेवढं पाहिजे तेवढं ठेवताय, बाकीचं देऊन टाकताय. ते चांगले कपडे देताय, ते चांगले कपडे ते त्यांना देऊन टाकताय, आपले आपले कपडे पांघरून निघून जात आहे. याचा अर्थ आपण जुगार खेळायची त्यातून पैसे कमवायचे असा होत नाही. आपल्याला देवाने त्या लीळा केलेल्या आहे, त्या लीळेच्या माध्यमातून एकच घ्यायचं आहे का त्या जीवाची तशी कणव असल्यामुळं दर्शनाचं फळ, संबंधाचं फळ, त्यांचा कर्मनाश झाल्याशिवाय त्याची योग्यता वाढत नाही. आणि त्याची योग्यता वाढत नाही तोपर्यंत त्याला ज्ञान आणि प्रेमाचं दातृत्व परमेश्वराला करता येत नाही. म्हणून ह्या एकांकीच्या अनेक भक्तांबरोबर केलेल्या लीळा देव आपल्याला पूजनीय मायदासांच्या माध्यमातून सांगताय आणि आपण त्या घेत घेत पुढं पुढं प्रवास करतो आहे. अनेक सद्भक्त याला
उत्तम असा प्रतिसाद देताय आणि पुढं जाऊन आपल्याला तत्त्वज्ञानात जायचं आहे, परमेश्वराचे लीळाचरित्र पूर्ण आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यामुळं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला अपेक्षित आहे. योग्य अयोग्य तुम्ही जर त्या प्रतिक्रिया दिल्या तर नक्कीच आम्हाला आवडेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.